येत्या 15 दिवसात भाजपामध्ये प्रवेश करणार. दिल्लीमध्ये पक्षप्रवेश होईल. एकनाथ खडसेंची माहिती. गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डांची भेट घेऊन जळगावमध्ये परतल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती. 2 प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही, तर नॅशनल पार्टीची काय अवस्था आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. एकनाथ शिंदेंचा टोला. महत्त्वाच्या सर्व टप्प्यातल्या जागांचा तिढा हा उद्यापर्यंत सुटेल. शिवसेनेचे नेते भरत गोगावलेंची माहिती. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेचं सत्व टिकेल याची काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमची भूमिका होती. कोरोना काळात त्यांनी उत्तम काम केलं. बारामतीतल्या मेळाव्यात शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांचं कौतुक. ज्याची जी कुवत आहे त्याने तितकंच वक्तव्य केलं पाहिजे. आपल्याला झेपणार नाहीत अशी वक्तव्य करू नका. श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल. आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. ओबीसी आरक्षणावर शासनाने दगड टाकला. आम्ही आमचाच नेता खासदार म्हणून देणार. आम्ही आमचा उद्वेग मतपेटीतनं दाखवू. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची संतप्त प्रतिक्रिया. काँग्रेसच्या काळात निवडणुकांपुरत्या गरिबी हटावच्या घोषणा व्हायच्या. निवडणुका संपल्या की तळागाळातल्या लोकांना काँग्रेस गाळात घालायची. उदयनराजे भोसलेंची काँग्रेसवर टीका. प्रवीण माने मनापासून गेले की त्यांना मारून नेलं हे बघावं लागेल. रोहित पवारांचं वक्तव्य. नेते गेले मात्र लोक आपल्या सोबत. रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास. एप्रिल महिन्याअखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर. सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संयुक्त सभा होणार. आणि आता विदर्भातल्या घडामोडींचा वेगवान आढावा. विदर्भ सुपरफास्ट. चंद्रपुरात उद्या पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपुरात. मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये लढत. विदर्भात महायुतीसाठी अतिशय चांगलं वातावरण. विदर्भातल्या सर्व जागा महायुती जिंकेल. पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचा निर्णय होईल. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. रार जनशक्ती पक्ष अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता. बच्चू कडूंच्या संभाव्य निर्णयाचं नितीन देशमुख यांच्याकडून स्वागत. निर्णयामुळे महाविकास आघाडीची बाजू मजबूत होईल. नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया. खासदार भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख वैशाली येळणेंची संतप्त पोस्ट. एका यशस्वी महिला खासदाराच्या हक्काचं तिकीट मिळवून न देण्यात आपण यशस्वी झालात याबद्दल अभिनंदन. मुख्यमंत्र्यांना उद्देशून येळणेंची पोस्ट. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सामूहिक उपवास. नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून सामूहिक उपवासाला सुरुवात. पिस्तूल आणि 5 जिवंत काळतुसासह एका व्यक्तीला खदान पोलिसांकडून अटक. मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग असं संबंधित आरोपीचं नाव. शहरातील हिंगणा फाटा परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्यानं पोलिसांनी घेतलं ताब्यात. अकोल्यातल्या हरिहरपेठ भागात रात्री 2 गटात राडा. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद. परिस्थिती सध्या नियंत्रणात. आणि आता मराठवाड्यातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात 7 फूट पाणीसाठा. 1 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. 16 वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने गाठला तळ. पतीचा अपघातात मृत्यू झाल्यावर पत्नीनेही गळफास घेऊन संपवलं जीवन. नांदेडच्या बेंद्रे गावातली घटना. दोघांच्या मृत्यूमुळे बेंद्रे गावावर शोककळा. लातूरच्या अहमदपूर बाजारपेठेत दुकानांना भीषण आग. आगीमध्ये 12 दुकानं जळून खाक. 8 कामगारांचा जीव थोडक्यात वाचला. जालन्यातल्या सोंदेव गावात एका धार्मिक सप्ताहामध्ये भगर खाल्ल्यानं 170 जणांना विषबाधा. आरोग्य विभागाकडून बाधितांना तात्काळ उपचार. मात्र गंभीर असलेल्या 19 जणांना रुग्णालयात हलवलं. उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज. तुळजापूर इथे फोनद्वारे 5,000ची लाच घेण्याच्या महावितरण कर्मचाऱ्याला आणि एका खासगी व्यक्तीला अटक. नितीन शितापे आणि किशोर हंगरगेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेणार आहोत. संजय राऊत यांनी मूल्यमापन करण्याची गरज नाही. ते काम पक्ष करतोय म्हणूनच पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. संजय काका पाटील यांचं वक्तव्य. तर 18 एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार. संजय काका पाटील यांची माहिती.
बारामती दूध संघाच्या सभागृहात जय मल्हार क्रांती सेनेची बैठक. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी बैठकीचं आयोजन. बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. गोसेवक नवनाथ दुधाळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. विश्वशक्ती पार्टीच्या वतीने धाराशिव लोकसभा लढवणार. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढणार. दुधाळ यांची भूमिका. दौंडमध्ये शरद पवारांनी घेतली राहुल कुल यांचे समर्थक प्रेमसुख कटारियांची भेट. शरद पवार, सुप्रिया सुळे, कटारिया यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा. गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता कटारिया यांच्याकडे. सोलापूर महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंचा प्रचार दौरा. पगडी आणि हातात तलवार देऊन माजी नगरसेवक आनंद जाधवांनी केलं सातपुतेंचं स्वागत. भाजपने केलेल्या विकासाची कामं साधा कार्यकर्ताही सांगेल. प्रणिती शिंदेंच्या आव्हानाला सातपुतेंचं प्रत्युत्तर. आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेणार आहोत. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी पुण्यातले उद्योजक विनोद अहिरे यांची वंचितकडे उमेदवारीची मागणी. आज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट. तर शिर्डीसाठी उत्कर्ष रूपवते देखील वंचितच्या संपर्कात. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. आमदार सुहास कांदेंच्या पुढाकाराने संजय पवार पुन्हा एकदा शिवसेनेत. अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघवाडी गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठीच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित. हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, गावकऱ्यांची भूमिका. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताणे परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. गोव्याच्या विदेशी दारूची महाराष्ट्रात अवैधरित्या तस्करी. नाशिकच्या चांदवडमध्ये 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आणि आता कोकण आणि परिसरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया. येत्या 2 ते 3 दिवसात भाजपची सगळी नावं जाहीर होतील. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आमचीच आहे आणि ती आम्हालाच मिळेल, नारायण राणेंना विश्वास. रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ. मानसन्मान मिळेपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही. रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी. आता मुंबई आणि परिसरातल्या घडामोडींचा धावता आढावा आपण घेऊया. कल्याणमधील मेधा आघारकर या महिलेने तयार केली पर्यावरणपूरक गुढी. ही गुढी पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतल्या घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार. कल्याण पूर्व परिसरात आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाची बैठक. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या निवासस्थानी बैठक संपन्न. मुंबईमध्ये अंधेरी पश्चिमेत संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक. मनसेकडे निरुपम यांच्या विरोधात निदर्शन. निरुपम नेहमी मराठी माणसाविरोधात होते, त्यामुळे त्यांचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांची भूमिका. मागच्या 8 दिवसांपासून वसई किल्ल्यात बिबट्याची दहशत. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही बिबट्याचा शोध न लागल्यानं वन विभागासह नागरिक हैराण. पालघरमधील सागर सरिता मच्छीमारांच्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक. दुर्घटनाग्रस्त बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप समुद्रकिनारी आणलं. स्थानिक मच्छीमारांची कामगिरी. मध्य रेल्वेकडून 184 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा. सुट्टीच्या हंगामाची प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे गर्डर मे महिन्याच्या अखेरपर्यंत बसवणार. डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर मुंबई आरटीओकडून कारवाईचा बडगा. कारवाईत 14% वाहनं प्रदूषणकारी असल्याचं समोर. 30,781 वाहनांची आरटीओकडून तपासणी. ते 4,358 वाहनांवर कारवाई. आयपीएलमुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ. वानखेडेतल्या सामन्यासाठी एज्युकेशन ऑफ स्पोर्ट्स अँड ऑल या संस्थेकडून तब्बल बेस्टच्या 500 बसचं बुकिंग. बेस्टला एका बस मागे 12 ते 16 हजारांचं भाडं मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.